अरे अरे तू एक सेल्फी काढून घेऊन द्यायचं. बघा, तुमच्यामध्ये पण एकमत नाही. अरे होईल बरं. हां, ठीक आहे सर. पक्ष वाढले की असं हे होतं. बघा, मी बरोबर हे बघा, इथं ठेवलं नाही बघा, इथं इथं ठेवलं नाही. तर आपण पाहतोय उदय सामंत आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ते विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काय बोलतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नाशिकच्या जागेवरून सध्या गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती होती. त्या पार्श्वभूमीवर आता उदय सामंत हे काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परवा ज्यावेळी मी होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गणेश गीतेंचा जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 फॉर्म जे होते ते देखील मागे गेलेले आहे. मालेगावचा एक जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. आता 2च फॉर्म शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे. तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. गिरीश भाऊ देखील काल जळगाववरनं रात्री नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत. आमच्या दोघांचंही ठरलेलं होतं की नाशिकमध्ये येऊन थांबायचं. आता पुढच्या अर्धा तासामध्ये, कारण काहीतरी गिरीश महाजन साहेबांचे काही नाशिकमध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळे ते कार्यक्रम झाल्यानंतर आता गणेशजींना आणि गोकुळजींना भेटतील. आणि मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. गोकुळ गीतेंनी आज सकाळी देखील गोकुळ गीतेंची भूमिका आहे की मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे माझ्यावर दबाव आणू नये भाजपकडून अशा पद्धतीने माघार घेण्यासाठी. नाही, एक लक्षात घ्या की ठाम आहेत असं त्यांचं आजचं अगदी 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलताना जर ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं. मी त्यांना विनंती केलेली आहे. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा. शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी त्यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील. काल माघारीचा दिवस होऊन गेलेला आहे, तर ते नक्की काय अपेक्षित आहे, काय करणार अपेक्षित? नाही, ठीक आहे ना, माघारीचा दिवस जरी होऊन गेला असला, बघा राजकारणामध्ये समज गैरसमज हे होत असतात, परंतु ते वेळेवर जर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीला पोषक असा निर्णय होईल. साहेब, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जळगावला तुमच्या पक्षाकडनं एक उमेदवार तिथं बंडखोरी केलेली होती, त्यांनी अर्ज भरला होता, शेवटपर्यंत तिथे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या 2 ज्या घटना आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहे असा सुद्धा एक सूर बघायला मिळतो. मला असं वाटतं की गिरीश भाऊ बाईटमध्ये अशा पद्धतीचं बोललेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की जळगावमध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील. कारण शेवटी भाजपाचे सगळे लोक आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, गिरीश महाजन साहेबांचं नेतृत्व मानतात, बावनकुळे साहेबांचं मानतात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं मानतात. तसं आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सर्वमान्य नेतृत्व आहे. त्याच्यामुळं तिथं देखील योग्य तो तोडगा निघेल. काल मी आता परभणीमध्ये होतो. परभणीमध्ये काही गैरसमजातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 2 फॉर्म भरले होते, भारतीय जनता पार्टीनं फॉर्म भरले होते. आता आमच्या समोर फक्त तिथं युबीटी आहे, तिथं आमचा विजय निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे इथं देखील विजय निश्चित करण्यासाठी नक्की चांगल्या पद्धतीचा मार्ग आम्हाला सापडेल आणि आम्ही याच्यातनं पुढे जाऊ. आपण 2-3 दिवसांपासून गिरीश महाजनांचं नाव घेत आहे. काल सुद्धा गिरीश महाजनांनी प्रयत्न केले, परवा प्रयत्न केले, तरी देखील गोकुळ त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज देखील हे कशावर वाटतं आपल्याला? नाही, मी काय सांगितलं की मी प्रचंड आशावादी आहे. मी असं कुठं चॅलेंज केलेलंच नाही की मी आल्यामुळे कोणाचा तरी फॉर्म मागं आता घेतला जाईल, मी त्यांच्यावर दबाव आणेन. शेवटी गिरीश भाऊ देखील
विनंती करतायत, मी देखील विनंती करतोय. आणि गिरीश भाऊंचं वारंवार नाव का घेतलं तर आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की ते दोन्ही गणेश गीते किंवा गोकुळ गीते जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महाजन साहेबांचं ऐकतो आणि याच्यामध्ये असं सांगून काय कुठच्याही पद्धतीनं गिरीश महाजन साहेबांचं खच्चीकरण करायचं नाही किंवा त्यांना बोलून काय त्यांनी माझं खच्चीकरण त्यांना करायचं नाही. आम्ही महायुतीतले दोन्ही मंत्री आहोत आणि माझ्यापेक्षा तर गिरीश भाऊ सिनियर आहेत. त्याच्यामुळे गिरीश भाऊंचं वारंवार नाव कुठच्याही राजकीय पद्धतीनं मी घेत नाही. तर ह्याच्यातनं सुवर्ण मध्य निघावा आणि महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकानं निवडून यावा यासाठीच ही भूमिका आहे. नाही, आता असाच प्रयत्न असेल ना. आता तर फॉर्म काय मागे जाणार नाही. आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगासपासून आपल्याला सांगितला. आपण विनंती केली असं म्हणता, सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलतोय, परंतु नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे जे आहेत त्यांनी त्यांच्या बाबापर्यंत विषय नेला होता, ते त्यांना कुठेतरी हॉट झाले म्हणून त्यांची उत्तर. हे बघा, मला याच्यातली पार्श्वभूमी माहिती नाही, परंतु हे बघितल्यानंतर आत्ताच मी कुणाल दराडेंशी देखील म्हणजे मला यायला उशीर झाला, मी आमच्याच लोकांशी काही बोलत होतो, त्यांनी काल देखील खुलासा केलेला आहे. शेवटी ते देखील वेल क्वालिफाईड आहेत आणि कुणालनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही असं कुणालचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये अनावधाना जर त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्याच्याबद्दल देखील कुणालजी दिलगिरी व्यक्त करतील ना. पण आज मी ज्यावेळी त्यांना विचारलं ते मला म्हणलं की साहेब मी असं काही केलेलं नाही, मी बोललेलो देखील नाही, हे काहीतरी गैरसमजातनं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा गैरसमज गोकुळजींनी करून घेऊ नका हे देखील मी त्यांना फोनवरनं सांगितलंय. त्याच्यामुळं कुणालनं काल काहीतरी खुलासा केलेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये कुठेही मी असं वक्तव्य केलेलं नाही. कारण शेवटी बघा, त्यांच्या घरामध्ये देखील 2-2 आमदार आहेत, राजकीय वारसा त्यांना देखील आहे, ते देखील एका पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळं त्यांना देखील माहिती आहे की राजकारणामध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि अनावधानानं काय झालं असेल तर मी स्वतः कुणाला त्यांच्यासमोर घेऊन जाईन असं काही नाही. परंतु आज मी जी चर्चा केली त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा गैरसमजातनं काही लोकांनी चित्र निर्माण केलंय आणि त्या चित्रातनं निर्माण केलेलं चित्र आहे आणि त्याचा गैरसमज गोकुळजींचा झाला आहे आणि कुणी चित्र निर्माण केलंय, कशा पद्धतीने केलंय हे थोडंफार आता मी पण 25 वर्ष राजकारणात असल्यामुळे मला कळतंय. त्याच्यामध्ये गिरीश भाऊंना ओढण्याचा कोण लोक प्रयत्न करतात, काही लोकांना गणेश गीते साहेबांना त्याच्यात नाहक ओढायचा आहे, गोकुळजींना गैरसमज करून द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या आहेत, राजकारणात हे होत राहतं. परंतु अनावधानानं तसा काही जर गैरसमज झाला असेल तर गोकुळजींच्या समोर मी स्वतः कुणाला घेऊन जाईल. नाही, आता मी काय म्हटलं की मी स्वतः मंत्री आहे, म्हणजे नरेंद्र दराडे साहेबांपेक्षा पक्षातले अधिकार साहेबांनी मला जास्त दिलेले असल्यामुळं मी नाशिकमध्ये आहे. मी प्रसादजींना देखील म्हटलं की तुमची इच्छा असेल तर मी मालेगावला तुम्हाला भेटायला येतो. हे बघा, हे मित्र पक्षामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकामेकाच्या घरामध्ये जायला काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आता हा विरोधकांकडे मी जाण्याचा प्रश्न असता किंवा नरेंद्र दराडेंनी जायचा प्रश्न असता तर आम्ही विचार केला असता. कारण राजकारणामध्ये जरी समोरच्या पक्षाबरोबर संबंध असले तरी त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ठेवू नयेत असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मला जरी जावं लागलं गोकुळजींच्या घरी, मला जरी गणेशजींकडे जावं लागलं, मला जरी प्रसादजींकडे जावं लागलं तरी मला त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. आपल्याच कुटुंबातल्या माणसाचा जर गैरसमज झाला असेल तर आपणच तो दूर केला पाहिजे. ते कोणाबद्दल बोलले मला खरंच काय माहिती नाही, परंतु मी शिंदे साहेबांचा थोडा स्वतः ते मुख्य नेते झाल्यानंतरचा इतिहास सांगतो की खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही हेमंत पाटील साहेबांना खासदारकीचं तिकीट देऊ शकलो नाही, भावना गवळींना आम्ही देऊ शकलो नाही, कृपाल तुमाणेंना आम्ही देऊ शकलो नाही. हे कमिटमेंटप्रमाणे तिन्ही विधान परिषदेचे आमदार झाले. त्याच्यानंतर नीलमताई गोरे उपसभापती होत्या, त्यांना देखील साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्यासोबत काम केलं तुम्हाला आम्ही परत विधान परिषदेमध्ये रिपीट करतो, त्यांना देखील केलं. त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडूंसारखा एक कार्यकर्ता जो आमच्याबरोबर गुवाहाटीला होता, सगळं कष्ट त्याने सहन केले, त्याला देखील साहेबांनी विधान परिषद दिली. आणि इथलं उदाहरण आहे, कोणाला मानो कोण न मानो कोण काय त्याच्याबद्दल बोलो, परंतु ज्यावेळी नरेंद्र दराडे शिवसेनेमध्ये आले तरी साहेबांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की बाबा मी तुम्हाला विधान परिषदेचं परत तिकीट देतो. त्याच्यावरनं साहेब ढळले नाहीत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा जर मुख्य नेते झाल्यानंतरचा जर आपण प्रवास बघितला किंवा पूर्वीचा नगरविकास मंत्री असतानाचा देखील प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाला दिलेला शब्द ते पाळतात. आणि त्या बाबतीत जर गोकुळजींची किंवा गणेशजींची
तशी इच्छा असेल मी साहेबांबरोबर त्यांचं बोलणं करून देईन. गणेश गीते साहेब स्वतः शिंदे साहेबांना परवा रात्री भेटलेले आहेत गिरीश भाऊ महाजन साहेबांबरोबर, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शब्द दिला म्हणून केवळ उमेदवारी दिली, परंतु नरेंद्र दराडे यांच्याविषयी तुमच्या पक्षातच नाराजी आहे. गणेश गीतेंना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी यासाठी तुमच्या पक्षातल्या काही लोकांनी प्रयत्न करते. नाही, मला याच्यातली काही कल्पना नाही. शेवटी बघा 17 ठिकाणी भाजपाने जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळेच काय पसंतीचे दिले तशातला भाग नाही. आता आपण सातारा सांगलीचा जर विचार केला तर तिथं नाव वेगळं चालत होतं, वेगळ्याला तिकीट मिळालं, हे होतच राहतं राजकारणामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मतदारांनी नाराज व्हावं. शेवटी नेत्याचा शब्द हा सर्वमान्य असला पाहिजे, तो आदेश मानला गेला पाहिजे आणि ह्याच्यातनंच पुढचं आम्हाला कळतं ना. मुद्दा असा आहे की मला एखादी गोष्ट जर साहेबांनी सांगितली आणि मी जर ती ऐकली नाही तर ठीक आहे, आज हे तात्पुरत्या स्वरूपाचं होऊन जाईल, पण साहेबांना कळेल ना की मी किती निष्ठावान आहे, मी किती साहेबांना मानतो, मी किती शिवसेनेला मानतो. त्याच्यामुळे शिवसेना हा शिस्तप्रिय पक्ष आहे, आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे साहेबांनी दिलेले आदेश हे प्रत्येक मतदाराला मान्य करावे लागतात.